हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 13वा. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे 35वा. त्याच्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी आपल्या गीताभूषण टीकेमधलं जे वर्णन केलं आहे ते वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण या 35व्या श्लोकामध्ये अर्जुनाला समजावून सांगत आहेत की जो व्यक्ती या 13व्या अध्यायाचं ज्ञान प्राप्त करतो तर त्याला हे फळ मिळतं. काय फळ मिळतं? आपण 35व्या श्लोकातले शेवटचे शब्द बघितले, यांती ते परम. तर अशा व्यक्तींना परम लक्ष्याची प्राप्ती होते. तर असं सांगत भगवान श्रीकृष्णांनी अध्याय पूर्ण केला आहे. हे सगळं 13व्या अध्यायाचं कठीण तत्वज्ञान आहे. हे जर आपण योग्य प्रकारे जाणून घेतलं तर आपण भगवान श्रीकृष्णांचं जे आध्यात्मिक धाम आहे ते प्राप्त करू शकतो. श्रील बलदेव विद्याभूषण अंतरम या शब्दाचा उल्लेख करत समजवतात की भगवान श्रीकृष्णांनी या 13व्या अध्यायात ज्ञान दिलं आहे. ते ज्ञान शिकून ज्ञानचक्षुनी जे व्यक्ती क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातील फरक पाहण्यास समर्थ होतात. म्हणजेच काय आहे? क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा हे कशा रीतीने वेगळे आहेत हे पाहण्यात समर्थ होतात. भगवंत, प्रकृती आणि जीव यामधला जे भेद जाणतात आणि जे भौतिक प्रकृतीपासून जीवांनी मुक्त होण्याचा मार्ग जाणू शकतात त्यांच्याबद्दल भगवंत या 35व्या श्लोकात सांगत आहेत. तर हा जो मोक्षाचा मार्ग आहे तो भगवान श्रीकृष्णांनी या 13व्या अध्यायात 8 ते 12 या श्लोकामध्ये दिलेला आहे. तर वैष्णवाचार्य समजवतात याविषयी की जीव आणि भौतिक प्रकृती यामध्ये फरक आहे. यामध्ये फरक आहे हे शिकण्यासाठी आपण भगवद्गीतेचा अभ्यास करायला हवा. भगवद्गीता इज सर्वायव्हिंग मॅन्युअल इन धिस मटेरियल वर्ल्ड. भगवद्गीता इज सर्वायव्हिंग मॅन्युअल इन धिस मटेरियल वर्ल्ड म्हणजे या भौतिक जगतामध्ये कशा रीतीने योग्य जीवन जगावं यासाठी भगवद्गीता ही मार्गदर्शिका आहे. आणि म्हणून आपण ज्ञानचक्षु प्राप्त करायला हवेत. भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये म्हणतात की जे लोक या सगळ्या गोष्टी जाणतात ते माझे परम आकर्षक असं धाम आहे ते प्राप्त करतात. हे धाम भौतिक प्रकृतीच्या पलीकडे आहे ज्याला आध्यात्मिक आकाश म्हणतात. तर शेवटचा शब्द परम आहे तो ह्याच विषयी सांगतो आहे. 13.8 ते 12 मध्ये भगवंतांनी ज्ञान दिलेलं आहे. तर जीवात्म्याने ह्या सगळ्या ज्ञान प्रक्रियेचा वापर करून भगवान श्रीकृष्ण जे आहेत त्यांची भक्तिमय सेवा करायला हवी. तर ही जी सगळी भगवंतांद्वारे दिलेली ज्ञान प्रक्रिया आहे ती म्हणजे या शरीरातून मुक्त होण्याचे साधन आहे. जे आपण भाषांतरात वाचलं ना, भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्ग जे जाणू शकतात. तर हा मार्ग काय आहे? हा ज्ञान मार्ग काय आहे? तो भगवंतांनी 8 ते 12 या श्लोकामध्ये सांगितलं आहे. तर हे ज्ञान घेऊन व्यक्ती जाणतो की क्षेत्र काय आहे, क्षेत्रज्ञ कोण आहेत. असं ज्ञान प्राप्त झालेला व्यक्ती भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो आणि मग तो भगवंतांच्या धामात जातो.
तर श्रील बलदेव विद्याभूषण शेवटी लिहितात की जीव आणि भगवंत हे दोन्ही क्षेत्रज्ञ क्षेत्रात एकाच क्षेत्रात राहतात. म्हणजे जीव आणि भगवंत हे दोघेही एकाच शरीरात स्थित असतात, पण जीवात्मा हा त्या भौतिक शरीराशी आसक्त झाल्यामुळे तो बंधनात अडकतो. परंतु जर तोच जीवात्मा भगवंतांना जाणतो आहे तर तो मुक्त होतो. तर भगवान श्रीकृष्णांनी 13व्या अध्यायात अर्जुनाला हे सगळं ज्ञान दिलेलं आहे. तर अशा प्रकारे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.